Sant Shri Dhnaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. डॉक्टर अभिजित सोनावणे. खरं तर डॉक्टर म्हटलं की उच्च पदस्थ वर्तुळ आणि श्रीमंती या दोन्ही गोष्टी असतात, पण या दोन्ही गोष्टींच्या विरोधामध्ये जाऊन समाजासाठी कार्य करणारा डॉक्टर अशी ओळख ज्यांची निर्माण झाली, किंबहुना ज्यांना डॉक्टर ऑफ बेगर्स, भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखलं जातं, ते अभिजित सोनावणे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सोनावणे सर गेली 10 वर्ष भिक्षेकऱ्यांसाठी, उपेक्षितांसाठी, विशेषतः त्यांच्या आरोग्यासाठी तळमळीनं कार्य करत आहेत. जगामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने कार्य करणाऱ्या डॉक्टर सोनावणे यांनी सोहम सोशल अँड मेडिसिन ट्रस्ट या फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यामार्फत भिक्षेकरांच्या आरोग्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात दवाखाना सुरू केला. काळाच्या ओघात या सेवेची गरज इतकी वाढली की आता या दवाखान्याचं रूपांतर मोठ्या क्लिनिकमध्ये झालेलं आहे. डॉक्टरांच्या या तळमळीच्या सेवेबद्दल भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मॅन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केलेला आहे. पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमधला फरक मला त्यांनी त्या काळात सांगितला. मला ते चिमटा काढायचे काही वेळेला. मी हा करून, काय हो बाबा दुखलं का तुला? हो दुखलं. बघ बाळा, स्वतःला ज्या वेळेला लागतं, दुखतं, आपण काहीतरी करतो, त्याला म्हणायचं वेदना. आपल्या काही वेळेला डोळ्यात पाणी येतं, इतकं आपल्याला काही वेळेला लागतं, दुखतं, खुपतं, त्याला म्हणायचं वेदना. ज्या वेळेला आपल्याला लागतं आणि आपण वेदना होते म्हणून रडतो किंवा आपल्या डोळ्यात पाणी होतं, त्याला म्हणायचं वेदना. परंतु समोरच्याला लागलंय आणि जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येईल, त्याला म्हणायचं संवेदना. आपल्याला लागतं तेव्हा होती ती वेदना, आपण आपल्यासाठी रडत असतो, परंतु दुसऱ्या कोणाला तरी लागलंय आणि त्यावेळेला आपल्या डोळ्यातनं पाणी येतं, त्याला म्हणायचं संवेदना. ह्या सगळ्या आणि अनंत, याहीपेक्षा अनंत गोष्टी मला ते सांगायचा प्रयत्न करायचे. चांगला माणूस काय असतो, कसा असावा, हे वेगवेगळ्या माध्यमातून मला ते सांगायचा प्रयत्न करायचे. माझ्या कधी ते ध्यानात आलं नाही. मी गाव ते शेवटी वैतागून सोडलं. मग जॉब सर्च करायला सुरुवात केली. एक जॉब मिळाला, दुसरा जॉब मिळाला, तिसरा जॉब मिळाला, चौथा एक जॉब. चुकून पेपर वाचत होतो एक इंग्लिश, त्याच्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज होती, त्यांना इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला एक काम करणारा डॉक्टर पाहिजे होता. तिथं पगार होता जस्ट क्लार्कपेक्षा थोडासा वरती. डॉक्टरांना आता तो थोडासा इन्सल्टिंग वाटलं, एवढ्या कमी पगारात आम्ही काय काम करणार. पण मला गरज होती. मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेलो. मी एकटाच डॉक्टर होतो इंटरव्ह्यूसाठी. माझं सिलेक्शन झालं. मी त्या संस्थेसाठी जीव तोडून काम केलं. ज्या ज्या मार्गाने मला जे काही माझ्या त्या संस्थेसाठी मला देता येईल ते मी केलं. आणि त्या बदल्यात संस्थेने मला पहिल्या वर्षी प्रमोशन, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी अशी दर वर्षाला एक प्रमोशन मला देत गेले. आणि 5व्या वर्षी मी त्या संपूर्ण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा महाराष्ट्र हेड झालो. सॅलरी डॉलरमध्ये होती. इथं INR कन्व्हर्जन व्हायचं, त्यावेळेला तो बराच मोठा हे व्हायचा, साधारण 5 लाख रुपये माझ्या घरात यायचे. खुश होतो मी खूप. पुढचं मला माझ्या बॉसनी सांगितलं होतं की चांगलं काम करतोयस, पुढचं तुझं असेल, अजून 1-2 वर्ष नीट काम कर, पुढचं तुझं मी प्रमोशन आहे, नॅशनल हेड म्हणून देतोय, त्यावेळेला तुझी सॅलरी 12 लाख रुपये असेल पर मंथ. मी काय विचार करा, म्हणजे काय, एक काळ तो होता, एक काळ हा आहे. आता 12 लाख रुपये दरमहा मला सॅलरी मिळेल. स्वतःची पाठ थोपटून घ्यायचो 100 वेळेला. कुठं होतो आपण, कुठं आलो आपण. पूर्वी त्या गावात जायचो, खेडेगावात जायचो, त्यावेळेला अशा त्या बॅगा बिगा बघून तिथली जी भटकी कुत्री असायची ती सुद्धा मागं लागायची. आणि अशी ती भटकी कुत्री मागं लागायची, त्या बॅगा सगळ्या सांभाळत, स्लीपर चप्पल सांभाळत बऱ्याच वेळेला पडायचो. पडलो की तिथली जी टवाळखोर पोरं असायची ती टाळ्या वाजवायची. मला खरं कळत नाही, एखादी व्यक्ती पडते तेव्हा माणसं हसू कसे काय शकतात, टाळ्या कशा काय वाजवू शकतात. पण होत होतं त्या काळात.
मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो, मला सगळं आठवायचं, कसे आपण लोकांच्या घरी जायचो, कसं आपल्याला लोक भोंदू म्हणायचे, भामटा म्हणायचे, आपण काय काय पचवलं. आणि आज मला 5 लाख रुपये सॅलरी मिळते, येत्या वर्ष 2 वर्षात माझी 12 लाख रुपये सॅलरी होईल. आणि असाच फ्लॅशबॅकमध्ये असताना त्या आजोबांचा विचार आला, अरे यार, आपल्याला त्या आजोबांनी त्या काळात मदत केली होती, हेल्प केली होती, आणि म्हणून आज आपण इथं आहोत. हे 5 लाख आणि हे सगळं जे काय ऐश्वर्य आहे सगळं त्यांच्यामुळे. त्यांनी आपल्याला खूप काही दिलं. मधल्या ह्या 12-14 काळामध्ये इतक्या लोकांशी, संस्थांशी, माणसांशी संपर्क आला, त्याच्यामुळे थोडीशी मॅच्युरिटी येत गेली होती. त्यामुळे जागरण म्हणजे काय, जागृती म्हणजे काय, एम्पॅथी म्हणजे काय, सिम्पॅथी म्हणजे काय, वेदना म्हणजे काय, संवेदना म्हणजे काय, हळूहळू समजायला लागलं होतं की जे मला त्या काळात कळत नव्हतं. मला असं वाटलं, यार आपण त्या बाबांना साधं भेटलो पण नाहीये. बाबांना भेटावा हा विचार माझ्या 2014 साली आला डोक्यात. गाव सोडलं तर मी 2000 साली, म्हणजे जवळपास 14 वर्ष मी पद, पैसा, प्रतिष्ठा, सॅलरी, इन्क्रिमेंट याच सगळ्या नादात होतो. 14 वर्ष मला ते आजोबा आठवले नाहीत आणि 2014 साली मला आजोबा आठवले. मला वाटलं एकदा जाऊन आपल्याला भेटायला पाहिजे त्यांना, आपण एकदा जाऊन भेटूयात त्यांना. हा विचार चालू होता डोक्यामध्ये, आपण त्यांना भेटायला पाहिजे असं विचार चालू होता. बॅक ऑफ द माइंड अजून बरेचसे विचार चालू होते. त्यावेळेला मला असं वाटायचं, यार आपल्याला 5 रुपये मिळत होते त्या काळात, तेव्हाही आपण सुखी नव्हतो. आज 5 लाख रुपये मिळत आहेत तरी आपण सुखी नाहीये. कसं? जेव्हा 5 रुपये मिळवायचो त्यावेळेला पोटात खूप दुखायचं. का? तर खूप भूक लागली म्हणून. आज 5 लाख रुपये मिळत आहेत तरी पोटात खूप दुखतंय. का? कारण रात्री खूप खाल्लंय म्हणून. 5 रुपये मिळत होते त्यावेळेला सुद्धा फिरत होतो, बिरबिर बिरबिर बिरबिर, पायाला भिंगरी लावलेली होती. 5 रुपये मिळत होतो तेव्हा सुद्धा फिरत होतो. का? जेवण मिळवण्यासाठी. आज 5 लाख रुपये मिळत आहेत तरी सुद्धा पायाला भिंगरी लागले तरी सुद्धा फिरावं लागतं. का? तर खाल्लेलं पचवण्यासाठी. म्हणजे 5 रुपयात सुद्धा सुखी नव्हतो आणि आता 5 लाखात सुद्धा सुखी नाहीये. याच विचारांच्या त्या कल्लोळामध्ये आजोबांना भेटायला गेलो. आजोबा काही तिथं दिसले नाहीत. गाव बदललेलं होतं. छोटे छोटे पोरांना आता मिशा आल्या होत्या. त्यांना ते जुनं काही माहीत नव्हतं. तिथल्या एका बुजुर्ग व्यक्तीला विचारलं, म्हटलं इथे एक बाबा असायचे बघा, कुठे गेले? ते बाबा म्हटल्यावर ते म्हातारं वय, ते भिकारी मेलं होतं, ते इथंच पडलं. इथंच पडलं होतं, 2 वर्ष झाली इथंच 2 दिवस झाले त्याची बॉडी कोणी घ्यायला नाही आलं. म्युन्सिपाल्टीवाले ते वाले आले होते, अंत्यसंस्कार केले की नाही माहीत नाही, पण म्हातारं इथंच पडलं होतं 2 दिवस. कोणी आलं नाही, त्यांचा पोरगा अमुक तमुक कोणी आलं नाही. तो माझ्यासाठी शॉक होता. ज्या माणसाने मला रस्त्यावरनं उचलून कडेवर घेतलं, कडेवरनं खांद्यावर आणि खांद्यावरनं डोक्यावर घेतलं, त्या माणसाला जाताना मी एक साधा खांदा सुद्धा नाही देऊ शकलो. 14 वर्ष मला त्या माणसाची आठवण नाही आली. ज्या माणसाने मला जगण्यासाठी मदत केली होती, ज्या माणसाने फ्रस्ट्रेशनमधून त्यांच्याही आणि माझ्याही नकळत मला बाहेर काढलं होतं. तो एक शॉक होता, ती एक ठिणगी होती माझ्यासाठी. आणि तिथं जेव्हा त्या गावात गेलो, मला त्या सगळ्या जुन्या त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की ह्या बाबांसाठी मला काहीतरी करायचं होतं. मी ठरवून गेलेलो की या बाबांसाठी एक छोटीशी रूम घेऊ, त्यांना खाणंपिणं म्हणजे खानावळ मेस आपण लावून देऊ, कपडे घेऊ, त्यांचं शेवटचं लाईफ चांगलं जावं, मुलगा म्हणून आपण त्यांचा सांभाळ करू. हा विचार डोक्यात घेऊन गेलो होतो, परंतु हे मला कधीच करायला जमलं नाही. त्याच्या आधीच ते आजोबा देवाघरी गेले होते. मी घरी आलो, सारखं मनीषा माझी बायको तिला सारखं म्हणायचं, अरे या बाबांसाठी मला काहीतरी करायचं होतं, परंतु मी कधीच काही करू नाही शकलो त्या बाबांसाठी. मनीषाने एकदा, 2दा, 3दा, 10दा ऐकलं आणि ती म्हटली, अरे ते गेलेत ना, आता त्यांच्यासारखी बरीचशी माणसं जिवंत आहेत, जी जिवंत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी कर. आणि मग खरंच त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. 1 वर्षभर साधारण सगळा विचार केला. 5 लाखाचा खड्डा जो पडणार आहे त्याच्यात आपल्याला पुढचं जगायला आणि या सगळ्या गोष्टींना जमेल का वगैरे वगैरे अशा अनंत गोष्टींचा विचार केला. आणि 15 ऑगस्ट 2015ला जॉब सोडला. 15 ऑगस्टला जॉब सोडायचं कारण असं की 15 ऑगस्टला एकेकाळी भारत स्वतंत्र झाला होता. पद, पैसा, प्रतिष्ठा याच्यातून मी सुद्धा स्वतंत्र झालो याची आठवण मला राहावी म्हणून 15 ऑगस्टला जॉब सोडला. दुसरा हेतू हा सुद्धा होता की मी स्वतंत्र झालोय याचा जल्लोष अख्ख्या भारताने करावा.
आज बघा 15 ऑगस्ट आले की सगळीकडे धूमधडाका असतो सगळा. भारत स्वतंत्र झाला म्हणून आहेच आहे, परंतु एका माकडाचा माणूस म्हणून जन्म झाला त्या दिवशी म्हणून सुद्धा तो जल्लोष असतो असं मला वाटतं. त्या दिवशी मी जॉब सोडला आणि या लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून रस्त्यावर आलो. या लोकांसाठी काहीतरी काम करायचं म्हणून आलो. आता डॉक्टर आहे तर काय करायचं, तर आपण आयुष्यात एका माणसाने आपल्याला मदत केली, आपणही एखाद्या कुठल्या तरी माणसाला मदत करू असं ठरवलं. आणि तो एक माणूस शोधायला मी बाहेर पडलो की आपण एक माणसाला कॉन्सन्ट्रेट करायचं, फोकस करायचं, टार्गेट करायचं आणि आपण त्याला हेल्प करायची, उभं राहायला मदत करायची. जसं कोणीतरी एकाने मला मदत केली होती. कॅप, गॉगल, रुमाल आणि मोटरसायकलवरती असा फिरत राहायचो. असा कोण गरजू सापडतोय का शोधत. हे सगळं शोधणं माझं 2, 4, 5 महिने सुरू होतं. ह्या 5 महिन्याच्या काळामध्ये मला समाजाने घातलेल्या रूढी आणि परंपरांचा सुद्धा माझा अभ्यास झाला. माणसं जशी एकमेकांना भेटीच्या वेळेत येतात तसं आपण देवानं सुद्धा वारामध्ये अडकवून ठेवलंय. तुम्ही बघितलं, विचार करा. सोमवार आपण दिलाय शंकराला, मंगळवार दिलाय देवीला, बुधवार दिलाय गणपतीला, गुरुवार साईबाबा स्वामी समर्थ दत्ताला, शुक्रवार अल्लाला, शनिवार मारुतीला, रविवार येशूला. बरोबर आहे ना? मी ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी आतमध्ये भक्तांची गर्दी जास्त असते. सोमवारी कुठलंही शंकराचं मंदिर बघा, आतमध्ये तुडुंब गर्दी असते भक्तांची, बाहेर भिक्षेकरांची. गुरुवारी साईबाबा स्वामी समर्थ दत्ताचं मंदिर बघा. शुक्रवारी कुठली दर्गा आणि मस्जिद बघा याच वेळेला. शनिवारी शनी मारुतीची मंदिरं बघा, आतमध्ये भक्तांची तुडुंब गर्दी असते, बाहेर भिक्षेकरांची गर्दी जास्त असते. माझ्यासाठी दोघंही सारखेच आहेत. भक्त मंदिराच्या आत काहीतरी मागत असतात, भिक्षेकरी मंदिराच्या बाहेर काहीतरी मागत असतात. मागणं इथंही आहे, मागणं तिथंही आहे. मी बाहेरच्या भक्तांसाठी काम करतो. ठरवलंय मी, आपण यांना डॉक्टर आहोत, आपण काय करू शकतो, गोळ्या औषधं देऊ शकतो आपण. मग मी त्यांना तिथंच वैद्यकीय सेवा, जसा पूर्वी त्या गावामध्ये जायचो सगळ्या बॅगा घेऊन, आज सुद्धा मी तशाच बॅगा सगळ्या घेतो, मोटरसायकलवरती ठेवतो आणि मोटरसायकलवरती मग मी ही सगळी मंदिरं बाहेर फिरतो. म्हणजे ह्या रूढी परंपरा ज्या काही आहेत त्याच्यातून मला कळलं की मला जर एक गठ्ठा भिक्षकरी शोधायचे असतील तर मला सोमवारी शंकराच्या मंदिराच्या बाहेर जावं लागेल, मंगळवारी देवीच्या, बुधवारी गणपतीच्या, गुरुवारी साईबाबा, शुक्रवारी दर्गा करतो, मशिदी करतो, शनिवारी शनी मारुतीची मंदिरं करतो. असे बघता 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 माझे टोटल 60 स्पॉट झालेत. मी ह्या 60 स्पॉटवरती जातो मोटरसायकल घेऊन, त्यांच्यातच उठतो बसतो, जेवतो खातो म्हणजे काही टिफिन घेऊन जात नाही, तर त्यांना जे काही भिकेमध्ये मिळालेलं असतं तेच आम्ही एकत्र बसून खातो. आयुष्यात एकाला मदत करू म्हणता 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 मलाही कळलं नाही, आज माझ्याकडे 1100 लोक आहेत. 1100. 1100 लोकांचं माझं कुटुंब आहे. पेपरात मी नेहमी वाचतो, जगातले हे 10 श्रीमंत अतिश्रीमंत लोक आहेत, भारतातले हे 10 श्रीमंत लोक आहेत, महाराष्ट्रातले हे 10, पुण्यातले हे 10 श्रीमंत लोक आहेत. मला या बातम्या सगळ्या खोट्या वाटतात. त्याचं कारण असं की माझी श्रीमंतीची व्याख्या वेगळी आहे. मला असं वाटतं ज्याच्या घरात आई आणि बाप राहतो तो खरा सगळ्यात श्रीमंत माणूस. माझं कुटुंब 1100 लोकांचे. मला 200-300 आई आहेत, 200-300 बाप आहेत, 200-300 आजी आहेत, 200-300 आजोबा आहेत. या वयात मला आणि मनीषाला 200-300 पोरं सुद्धा आहेत. त्याच्यामुळे कोणते जगातले, पुण्यातले, महाराष्ट्रातले 10 लोक मी त्यांना भीक घालत नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी आणि माझी बायको आहे असं मला वाटतं. वैद्यकीय सेवा ज्या मला रस्त्यात जमत नाही त्या गोष्टी आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलशी टायअप केलेलं आहे. ऑर्थोपेडिक, काय तुमचं हार्टचं आहे, ब्रेनचं आहे, वेगवेगळे गायनेक, अशा हॉस्पिटलशी आपण टायअप केलं आहे आणि आपण त्यांना तिथं नेऊन ॲडमिट करतो आणि त्यांना तिथं वैद्यकीय सेवा देतो. सुपर स्पेशालिटी. ज्या गोष्टी मला रस्त्यात करायला जमतात ते मी रस्त्यात करतो, जे मला जमत नाही ती माझी टीचर मंडळी जी आहेत, ज्यांच्या हॉस्पिटल्स आहेत, अशा ठिकाणी मी त्यांना त्यांच्या त्या सेफ हँडमध्ये ठेवतो. खर्च सगळ्या संस्था उचलते. थोडक्यात त्यांना मोफत वैद्यकीय सेवा, ह्या आभाळाच्या खाली जेवढ्या काही वैद्यकीय सेवा आहेत त्या सगळ्या वैद्यकीय सेवा मी त्या भिक्षुकांना, माझ्या कुटुंबाला या देतो. मला वाटायचं मी चांगलं करतोय काहीतरी, छान करतोय मी काहीतरी असं मला वाटायचं. पुढे एके दिवशी हा फुगा फुटला. सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावातल्या शाळेनं माझा सत्कार पण ठेवला होता आणि माझं भाषण पण ठेवलं होतं. ओपन ग्राउंड वरती कार्यक्रम होतं, बाजूला कुंपण होतं भलं मोठं. कुंपणाला ते हे लावलेलं होतं, काय म्हणतात, फाटक लावलेलं होतं, दरवाजा लावलेला होता. व्यासपीठावरती जसं आत्ता स्वागत झालं तसं स्वागत झालं वगैरे वगैरे. पुरस्कार दिला गेला मला. आणि तेवढं नेमक्यात त्याच वेळेला, कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेलाच 7-8 काहीतरी वाजले होते, त्यावेळेला नेमका त्याच वेळेला गेटवरती खूप दंगा, आरडा ओरडा, गडबड गोंधळ काहीतरी झालं. एक 5-7 मिनिटासाठी कार्यक्रम थांबवायला लागला. मग नंतर कार्यक्रम झाला, सगळं झालं. संयोजकांना म्हटलं मध्ये काय झालं होतं तिकडं. तर गावानी काय केलं होतं, छोट्याशा गावानी त्या
भिकाऱ्यांचा डॉक्टर अभिजित सोनवणे आणि माझे पोस्टर बॅनर वगैरे तिथे लावलेले. तर संयोजकांना म्हटलं मध्येच काय झालं होतं, काय 5 मिनिटं आपल्याला म्हणजे काय झालं, प्रॉब्लेम काय झाला. म्हणे अहो काय नाही, ते आमच्या गावातले भिकारी आले होते, गेटवरती गोंधळ करत होते, त्यांनी तुमचा फोटो बघितला, त्यांना बघायचं होतं कोण आहे भिकाऱ्यांचं डॉक्टर, काय आहे, तुमच्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं, त्यांना आत यायचं होतं. म्हटलं मग अहो कुठे ते भिकारी, त्यांना कुठे आत घ्यायचं घरा तिथं आपल्या चांगल्या, दिला हाकलून. अरे तुम्ही एका भिकाऱ्यांच्या डॉक्टरला इथं सत्कार करताय, पुरस्कार देताय, भाषण ठेवताय, आणि तिथं आलेले भिक्षेकरांना तुम्ही कुंपणाच्या आत येऊ देत नाहीये. त्यावेळेला डोक्यात एक वेगळा विचार झाला की कुंपणाच्या आतमध्ये तुम्ही सगळी मंडळी जी काय बसलं, हे तुम्ही सगळी मंडळी गावकरी आहेत, कुंपणाच्या बाहेर ते भिक्षेकरी आहेत. ह्या भिक्षेकरांना गावकरी म्हणून यायचंय आतमध्ये, कुंपणाच्या आतमध्ये, परंतु गावकरी तयार नाही आहेत. त्यांना भिक्षेकरांना गावकरी म्हणून स्वीकार करण्यासाठी आपले गावकरी तयार नाही आहेत. मग डोक्यात विचार सुरू झाला की यार मी ह्या लोकांना वैद्यकीय सेवा देतोय, आज मरायच्या ऐवजी 5 वर्षांनी पुढे मरेल, 10 वर्षांनी पुढे मरेल, या 5 आणि 10 वर्ष वाढलेलं जे आयुष्य आहे याच्यामध्ये ते काय करतील तर भिकच मागतील, लोक त्यांना भिकारीच म्हणणार आहेत. आपल्या इथे बघा कोणी मोठी व्यक्ती गेली की ते कैलासवासी झाले, स्वर्गवासी झाले, पैगंबरवासी झाले असं म्हटलं जातं. ही अशी साधी माणसं गेली की ती मेलं म्हणतात, ती मेलं, म्हातारा मेलं, ही मेली, ती मेली. मग यांना एवढी अशी कधी प्रतिष्ठा निर्माण होईल का की ही लोक सुद्धा जातील त्यावेळी यांना सुद्धा कोणीतरी म्हणेल की हे स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले. काय करता येईल मला, मी यांचं लाईफ वाढवतोय 2, 5, 10 वर्ष, परंतु या वाढलेल्या लाईफमध्ये तेवढी जास्त वर्ष भिकच मागताय. अजून काय केलंय नाही, क्वालिटी कुठे आहे माझ्या कामात, जे काही मी करतो त्याच्यामध्ये मी काय व्हॅल्यू ॲड काय केली आहे. ठीक आहे लाईफ वाढलं त्यांचं, पण तू वाढलेल्या लाईफमध्ये तेवढे दिवस, जास्त दिवस ते भिकारी म्हणूनच जगले ना. मग असं वाटलं की मी या लोकांना गावकरी बनवायला पाहिजे. जर ही लोक गावकरी जर झाली तर यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक पडेल. गावकरी व्हायचं, भिक्षेकरांनी जर गावकरी व्हायचं असेल तर त्यांनी भीक मागणं सोडायला हवं. भीक मागणं सोडायची जर असेल तर त्यांना कॉम्पेन्सेशन म्हणून काहीतरी द्यायला हवं. कॉम्पेन्सेशन म्हणजे काही खिशातनं पैसे काढून देणं नव्हे, तर यांना स्वयंपूर्ण करायला हवंय. मी शासनाकडे गेलो, गव्हर्नमेंटकडे गेलो, गव्हर्नमेंटला विचारलं तुमच्या काही योजना आहेत का, तर हो त्यांच्या बऱ्याचशा योजना आहेत, परंतु त्याच्यासाठी 10 ते 12 डॉक्युमेंट्स लागतात. आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, तुमचं बँकेत खातं पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, केशरी रेशन कार्ड पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. माझ्या भिक्षेकरांकडे राहतात फुटपाथवर, ह्यांनी रहिवासाचा दाखला पाहिजे, नाही नाही यांच्याकडे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे शासनाची कुठली योजना यांना लागू होत नाही. मग मी यांच्यात जेव्हा उठायचो, बसायचो, खायचो, त्यावेळेला गप्पा मारायचो, थट्टा मस्करी करायचो, त्यावेळेला मग मी शोधायला सुरुवात केली यांच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे, का भीक मागतात, खरंच भीक मागायची गरज आहे का, दुसरं काही कामधंदा दिला तर करतील का, यांची जात कुठली, धर्म कुठला, मुद्दाम जात आणि धर्म विचारायला सुरुवात केली. कारण त्या जातीची काही काही वैशिष्ट्ये असतात. कोणी नाभिक समाजाचा असेल तर त्यांना, त्या आजोबा असतील तर त्यांना ते दाढी कटिंग वगैरे सगळं येतच असतं लहानपणापासून. एखादा नाभी समाजाचं मला जर कोणी भेटलं तर मी त्यांना सांगतो बाबा इथं बसून भीक मागतात त्याच्याविषयी तिथं बसून दाढी कटिंग करा ना, भांडवल मी घालतो. कोणी चर्मकार समाजाचं मला सापडलं तर मी त्यांना सांगतो की बाबा चप्पल बूट शिवायला येतात, बूट पॉलिश करता येतं, इथं बसून भीक मागतात त्याच्याविषयी तिथं बसून काम करा ना, भांडवल मी घालतो. कोणी मला एखादी बिल्डर व्यक्ती असेल मला विचारते बाबा अभिजित किती पैसे देऊ तुला, डोनेशन किती देऊ, तर मी त्यांना सांगतो सर बिल्डर आहात ना, तुमचे किती साईट चालू आहेत, 4 साईट चालू आहेत, तिथं माझा एखादा माणूस घ्या ना गवंडी म्हणून. हॉटेलवाले आहेत बरीचशी मंडळी, ते म्हणतात डॉक्टर किती पैसे पाहिजेत, कुठल्या नावावर चेक काढू. मी म्हणतो सर हॉटेलात माझी एखादी मावशी घ्या ना झाडू पोचाला, आचारी म्हणून, वेटर म्हणून. अंध आणि अपंग लोक आहे त्यांना आपण वजन काटे देतो आणि वजन काटे देऊन त्यांच्या गळ्यामध्ये एक बोर्ड अडकवून दिले आहे, मनातली फक्त ज्योत विजली आहे, परंतु काम करण्याची ताकद आहे अशा अर्थाचा एक 4 ओळींचा बोर्ड त्यांना गळ्यात लटकवून दिला. लोक येतात, वजन करतात आणि सन्मानाने त्यांना पैसे देऊन जातात. कोणाला केनचे व्यवसाय, जे केनच्या खुर्च्या असतात त्या खुर्च्या तयार करून त्यांना आपण त्याचं प्रशिक्षण देतोय. अशा पद्धतीने ज्याला जे जमतंय त्याला ते स्वयंरोजगार म्हणून तुमचं तुम्ही धंदा करा, मी कुठं तुम्हाला जॉब देऊ शकत नाही, या भावनेने आपण या लोकांना आता जॉब द्यायला सुरुवात केली आहे. आणि 175 कुटुंबांनी भीक मागणं सोडलंय. 175 कुटुंब आज गावकरी म्हणून जगतायत. पूर्वी त्या घडलेल्या गोष्टीचा राग म्हणून मला ज्या वेळेला पुरस्कार असतो, मला जिथं जमेल तिथं शक्यतो मी संयोजकांना सांगतो की पहिल्या लाईन मधल्या 4 ते 5 खुर्च्या रिकाम्या ठेवा. का, जे माझे पूर्वी भिक्षेकरी होते आणि जे आता गावकरी झाले त्यांना तिथं सन्मानाने बसवा.